आज मी बनवणार आहे जो की आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक घरामध्ये बनवला जाणारा एक आवडीचा पदार्थ आणि झटपट होणारा आणि अतिशय भूक लागल्यानंतर जेव्हा आपल्याला भूक सहन होत नाही त्यावेळेस बनवला जाणारा हा पदार्थ म्हणजे पिठलं, की जे ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर खाण्यासाठी अगदी चविष्ट लागतो। तर याची रेसिपी माझी थोडीशी वेगळी आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की ही रेसिपी मी तुमच्याबरोबर अगदी मनापासून शेअर करावी आणि म्हणून मी हा ब्लॉग बनवण्याचा पहिला प्रयत्न केलेला आहे माझ्या सुनबाईच्या ब्लॉगवरती। तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि शेअर जरूर करा। तर अगोदर गॅस पेटवलाय आणि गॅस पेटवल्यानंतर त्यावरती कढई ठेवलेली तापण्यासाठी। कढई थोडीशी तापवून घ्यायची की ज्यामुळे तेल लवकर तापले जाईल। आता मी तेल टाकते। तेल थोडंसं जास्तच घ्यायचं कारण त्यामुळे पिठल्याला थोडंसं चव अधिक छान लागते। तर तेल थोडंसं तापवून घेऊया। एक 3-4 माणसांसाठी मी हे पिठलं बनवत आहे आणि माझ्या सुनबाईला माझ्या हातचं बेसन खूप आवडतं आणि ती नेहमी मलाच बनवायला सांगते आणि ती माझ्याकडनं शिकत पण असते। तिला नवीन नवीन पदार्थ करण्याचं वेळ आहे आणि प्रत्येक गोष्ट ती आवडीने करते, हे माझं सौभाग्य। तर तेल तापल्यानंतर आता तेल चांगलंच तापलेलं आहे, त्यामध्ये थोडीशी जिरे टाकून घेऊया। त्यानंतर थोडीशी मोहरी टाकूया। मोहरी टाकल्यानंतर ती तडतडली की मग थोडासा कांदा थोडासा जास्तीचा घ्यायचा, तर कांद्यामुळे जरा चव छान लागते। मला आवडतो म्हणून मी वापरते। आता पिठलं करता करता आपण थोडंसं बोलूया आपण की ज्यामुळे तुम्हाला अजिबात बोर होणार नाही। तर माझी सुनबाई, मला मुलगी नाही आहे पण मुलीच्या वरचं प्रेम मला माझ्या सुनबाईकडनं मिळतं आणि ती माझा सार्थ अभिमान सुद्धा आहे। माझ्या मुलांपेक्षा मी तिला जास्त जीव लावते आणि मी जेवढा तिला जीव लावते त्याच्यापेक्षा जास्त ती मला जीव लावते। म्हणजे आमच्या दोघींचं एक बॉन्डिंग आहे की जे नेहमी असंच राहणार, त्यामध्ये काही वादच नाही आहे कारण आम्हाला दोघींना एकमेकींशिवाय करमत नाही। करायची आणि आपल्याला हव्या तशा प्रमाणामध्ये जसं आपल्याला पाहिजे तसं, म्हणजे घट्ट बनवायचं असेल जास्त फक्त भाकरी बरोबर खाण्यासाठी किंवा चपाती बरोबर खाण्यासाठी ते आपण जास्त प्रमाणात घट्ट करायचं आहे आणि जर आपल्याला भाताबरोबर खायचं असेल तर थोडंसं पातळ प्रमाणात करणं गरजेचं आहे। त्यामुळं त्यावेळेस मग आपण थोडंसं पातळ करायचं, म्हणजे बेसन पीठचा वापर थोडासा कमी करायचा आहे। असं तुम्ही बेसन पीठ टाकत राहायचंय आणि एका हाताने ते हटण्या छान प्रकारे ते हटायचं। फ्लेम थोडीशी बारीक करायची। हा थोडासा वेगळ्या प्रकारे जो लातूर भागामध्ये केला जातो आणि त्यामुळे थोडीशी पिठल्याला चव वेगळी येते।